हे गाईज, वेलकम टू माय ब्लॉग चॅनल. मी तुमचा लाडका सिद्धार्थ लोखंडे. आज चाललोय कशेली पॉईंटला. बघूया कसं होतंय प्रवास ते. या तुम्ही पण चला. कशेली पॉईंटचा रस्ता इकडून आहे. खाली राहिले पुढे मारायची आता. ओ तिथे आधी लावतोय गाडी, मग आपण तिकडे खाली जाऊ. इथे लावतात गाडी? नाही नाही, इथे नाही लावायचं, आपल्याला खाली जायचंय. पण इकडनं पण बघून घेऊ जरा. हो हा गाईज समुद्राचा. गाईज आता मी प्रॉपर एका टेकडीवर आहे. हा आहे कशेलीचा समुद्र, प्रॉपर कशेली बीच. आणि आपण जातो कशेली पॉइंटला. पण काय व्ह्यू येतोय. आणि त्या साईडला होतोय सनसेट. तिथे दादर काय गाडी पलवत आणलाय भाई. पैसा वसूल या व्ह्यू साठी. व्ह्यू तुम्ही बघू शकता. तिकडे ती होडी आहे आणि आहे बघा किती डीप. चला आपण लवकर कशेली पॉइंटला जाऊ. सोबतच राहा तुम्ही माझ्या. गाईस तिथे सनसेट होत आहे. इकडे पार्किंगची उत्तम सोय आहे. आणि इकडून आज जायचं असेल तर आपल्याला ₹10 बाईकचे 20, सॉरी 10, गाडीचे 20 आणि गाडीचे ट्रॅव्हलचे 50 असं आहे. आणि तुम्ही व्ह्यू बघा. दादर काय गाडीला पलवत आणलेलं आहे. सिनेमॅटिकचे शॉट्स आपण घेऊ त्या. हो अरे रे 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 व्ह्यू बघा गाईज. तो आहे कशेली पॉईंट. तो कुठे गेला? तिथे. आणि आपण एवढ्या हायटीला आहो. आता जाऊ इथून खाली. गाईज पार्किंगसाठी इथे भरपूर सारी जागा आहे. हे बघा पूर्ण गाड्याच लागलेल्या आहेत. खाण्यासाठी पण इथे आहे स्टॉल बाबांचा आजोबांचा.
आणि तो सनसेट काय दिसतोय एकच नंबर. आणि रस्ता बघा पूर्ण जांभा दगडचे, जी आपली माती असते ना जांभा दगडला लागलेली ती आहे. आणि आहे क्लीन पण आहे. साईडून अशा सिड्या केलेल्या आहेत जांभ्या दगडाच्या. तो तिथं पॉइंट आहे. इथून खाली जायचं आपल्याला आणि तिथे बीच आहे तेवढा बघूया. तो तिथे पॉइंट आहे. सनसेट पॉइंटला दिसायला पाहिजे आहे थोडा. तो तिथे सनसेट होतोय दिसायला पाहिजे. चला पटापट आपण पायऱ्या उतरू. जाताना थोडी रिक्स आहे कारण आजूबाजूला काही केलेलं नाही आहे. ऑनली सीडी आहे प्लस एवढीशी पायवाट आहे. ह्या बघा कशात अशा. आणि जर चुकून पाय सटकला आणि खाली गेलं तर व्ह्यू पण नाही दिसणार आणि काही नाही दिसणार. पूर्ण स्ट्रिप्ट आहे. त्या सनसेट साठी जातोय. हा तर आपण कुठे तो व्ह्यू पण नाही दिसणार पाय आणि माणूस पण नाही राहणार. डायरेक्ट हॉस्पिटल गाठायला गेलं. तो बघा तिथं बीच खाली. गाईस सनसेट तर गेला आणि शेवटी आलो या पॉईंटवर. हा आहे कशेली पॉईंट. इथे कशेली पॉईंट तेवढं तेवढ्या वरती होतो. इथून इथे आलो. खाली आहे कशेली बीच. तर खाली आता बीचवर जाऊया. आणि मेन ते तिथे आहे गुहा. बघूया जायला भेटलं तर जाऊ त्याच्यात. पहिला इथून खाली जाऊया. रस्ताही गाईज इथून इथे येत आहे. रस्ता तरी आहे. इथून फक्त पायवाट आहे. फक्त पायवाट. हे बघा. आणि पाय सरकला का डायरेक्ट खाली. इकडे दादा जातोय बघा कसं. आता गाईज आहे इथे जांभा दगडीच्या पण वालू आले त्यांच्यावरती. त्याच्यामुळे असं वाटतंय. आणि आपण तेवढ्यावरनं आता खाली चाललोय बीचला. ए पुढं का आहे का नाही. अरे अरे गाईज रस्ता बघा यार. एवढी चांगली जागा आहे. रस्ता करायला पाहिजे. गाईज एवढी चांगली जागा आहे. थोड्याफार ते रस्ता करायला पाहिजे होतं. आहे तसं पण तरी इथे तर नुसतं दगड आहे. आणि त्याच्यात मी आता स्लीपर वरती. गाईज चालू आहे ना. हा व्हिडिओ जाम मोठी होणार आहे पण व्ह्यू वसूल आहे. बघा आपण त्या तिथे होतो. तिथून वरती खाली आलेलो आपण बीचला. बीच छोटाच आहे. एवढा काय मोठा नाही आहे. प्लस मेन पॉईंट ती गुफा. गुफा नाही बोलू शकत. पाण्याने किंवा कटबीट झाला असेल कारण हे डोंगर सगळे ते पाण्यानेच कापलेले आहेत सगळे काय. आणि मस्त बीच. काहीच इथे पाणी कमी झालेलं आहे पण पायाची माती खाली जाते. लाड बघा काय आली. गाईस कशेली पॉइंट आहे मस्त. ह्या मोठ्या मोठ्या दगड्याने पूर्ण कोरलेला हा पॉइंट आहे. बघण्यासाठी मस्त आहे पण थोडी रिक्स आहे. हे की पाणी आल्यावर पायाची माती परत खाली जाते वालू. त्याचा खड्डा पडत आहे. पण इथे बघण्यासारखं आहे. इथे बघण्यासारखं. मी तुम्हाला सिनेमॅटिक व्हिडिओमध्ये सगळं दाखवतो. एक एक सिनेमॅटिक घेतो. घेऊ द्या. No, seriously, what is this place? This is heaven.
पूर्ण कशेली पॉइंट तिथे, सॉरी कशेली बीच आहे तो पॉइंट आहे तिथे. आणि एक सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट, हे जेवढे कापले ना हे नॅचरली असं नाही, लाटा लागलेल्या होत्या आणि ती सर्वात मोठी गुहा तिथे आहे. आणि या दगड्या म्हणजे माझ्यापेक्षा पण मोठी दगड आहे एक, एवढी मोठी. आणि ह्या बीचची एक एवढं आहे, जेवढं पाण्याच्या जवळ जाऊ तेवढी माती पूर्ण खाली जाते. आणि इकडे बघूया थोडं आत या. हो. कॅमेरामॅन माझा आजपासून. सिनेमॅटिक व्हिडिओ घेतलेले आहेत, 2-3 माझे व्हिडिओ काढतो आणि असा कशेली पॉईंट आहे. तुम्हाला पूर्ण लोकेशन ही व्हिडिओ असेल, शॉर्ट व्हिडिओमध्ये पण प्रॉपर लोकेशन येईल आपण. चला मग मला बीच एन्जॉय करू द्या. वरती चढायला असं आहे, माकड बनून चढा वरती. आलो. गाईज व्ह्यू तो एक नंबर आहे, पण एक कांड झाला माझा ट्रायपॉडचा हेच तुटला. फ्लॅश लावले, संध्याकाळ झालेली आहे पूर्ण. इथून आपल्याला वरती जायचं आहे चालत. मी पूर्ण हालत बेकार भिजलेलो आहे, पण एक नंबर वरती आहे. इकडे यायचं असेल मी रोड तर सांगणारच आहे. आडिवरेपासून मी जिथं गावात स्टे केलं तिथून आपली 6-7 किलोमीटर असेल, पण व्ह्यू वरतेड आहे. इथे ब्लॉग मी एंड करतोय. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. आणि आत्ता तर चालू झाले सिरीज, अजून पुढे मजा येणार आहे, बघत राहा.